आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या गोकुळ संदर्भातल्या हालचाली या प्रचंड वाढलेल्या आहेत. गोकुळच्या विद्यमान संचालकांची मुदत 4 मे रोजी संपणार आहे. म्हणजे आता फक्त 15 दिवसात या संचालकांची मुदत संपणार असल्यामुळं त्यानंतर काय, प्रशासक 5 मे रोजी येणार हे जवळजवळ नक्की आहे. फक्त प्रशासक हा शासकीय असेल की अशासकीय, लोकप्रतिनिधीच प्रशासक म्हणून या गोकुळवर कारभार करेल की प्रशासनातील एखादा अधिकारी यामध्ये येईल, याचा निर्णय येत्या 8-10 दिवसात निश्चितपणे होणार हे नक्की आहे. त्या दृष्टीनं सध्या चाचपणी सुरू झालेली आहे. या सगळ्या एकीकडे गोष्टी सुरू असताना काही न्यायालयीन प्रक्रियासुद्धा सुरू आहे. उद्या आता राज्य सरकारला एक प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे. या व्यवसाय संदर्भातल्या ज्या काही संस्था आहेत 1108 त्या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र आता दाखल करावं लागेल. याशिवाय संचालक अपात्रतेसंदर्भातलाही मुद्दा आहे. 28 तारखेला त्याची सुनावणी आहे. हे सुरू असताना आता अचानक चंद्रकांत दादा पाटील राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ते ॲक्टिव्ह झालेले आहेत. कोल्हापूर दौऱ्यात त्यांनी अनेकांशी चर्चा केली. अगदी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांच्यासह आमदार विनय कोरे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या भेटीगाठी झाल्या, चर्चा झाली आणि पुढं काय करायचं या संदर्भातल्या काही निर्णय झाले नसले तरी चर्चा मात्र निश्चित झाले. पण या सगळ्या चर्चेत एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा चर्चेला आला, जो मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापतींनी उघड केलेला आहे. तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. या एकूण भेटीगाठीत मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून महायुतीची गोकुळच्या निवडणुकीसाठी पॅनेल तयार करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. हे जे मागणी आहे, ही जी मागणी आहे, ही मागणी भाजपच्या काहींनी केली असा गौप्यस्फोटच सरसेनापती जे मंत्री हसन मुश्रीफांचे आहेत, जिल्हा बँकेचे संचालक आहेत प्रताप उर्फ भैया माने आणि युवराज पाटील यांनी पत्रक काढले आणि त्या पत्रकात स्पष्टपणे म्हणलंय की मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून महायुतीचं पॅनेल तयार करावं अशी मागणी भाजपमध्ये सुरू आहे, केलेली आहे. यामुळं आता मात्र भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातला वाद वाढणार हे नक्की आहे. कारण भैया माने यांनीच थेट पत्रक काढलेलं आहे की अशा प्रकारची मागणी मंत्री मुश्रीफांना वगळून पॅनेल तयार करण्याची मागणी भाजपमध्ये सुरू झालेली आहे. तसं झालं तर त्याचे परिणाम काय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पण ती तातडीनं होईल असं वाटत नाही. पण झालं तर मंत्री मुश्रीफ हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत नक्की जातील. आज तरी मंत्री मुश्रीफ यांच्याकडच्या संचालकांची संख्या जास्त आहे, ठराव त्यांच्याकडे जास्त आहे. त्यामुळे त्यांना वगळून पॅनेल होणं तसं आव्हानात्मक निश्चितपणे आहे. पण राजकारणात काही होऊ शकतं, पण तसं होण्याची चिन्ह नाही आहेत. पण काही करून मंत्री मुश्रीफ यांना रोखण्यासाठी सध्या भाजपमध्ये आणि जनसुराज्यमध्ये प्रयत्न सुरू झालेत. त्याचाच हा एक भाग म्हणावा लागेल. 5 मे रोजी प्रशासक येणार. तत्पूर्वी काही घडामोडी होतील का, निवडणूक लावण्यासंदर्भात काही हालचाली होतील का, यासाठी सध्या चाचपणी सुरू आहे. खरं तर या निवडणुका आता तातडीनं होण्याची शक्यता नाही. कारण निवडणुकीला 3 महिन्याची प्रक्रिया लागते. अजून न्यायालयाचा निकाल लागलेला नाही. या सगळ्या प्रक्रियेत 3-4 महिने सहज जाणार. म्हणजे दिवाळीच्या दरम्यान निवडणुका घ्यायच्या ठरवलं तर दिवाळीत होणार, अन्यथा प्रशासक मग किती महिने राहणार याचा निर्णय हा भाजपच्याच हातात राहणार. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात राहणार. यापूर्वी गेल्या आठवड्यात ज्या पद्धतीनं सहाय्यक निबंधकांची तडकाफडकी बदली झाली, याचा अर्थ सगळे जी सूत्र आहेत
ती मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून हलवली जात आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं गौप्यस्फोट झाला की मंत्री मुश्रीफ यांना वगळून नवीन पॅनेल तयार करावं, या संदर्भात जे भैया माने आहेत त्यांनी स्पष्टपणे पत्रक काढलेलं आहे. या पत्रकात काय म्हणलेलं आहे आपण पाहूया. गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमचे नेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाचे संयुक्त पॅनेल बनवावे अशी मागणी युवराज पाटील आणि भैया माने यांनी केलेली आहे. पत्रकात पुढं काय म्हणले पहा. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोल्हापूरचे सुपुत्र नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी महायुतीतील नेत्यांच्या समझोत्या संदर्भात बैठक घेऊन काही नेत्यांशी चर्चा केल्याचे वृत्तपत्रामधून आम्ही वाचले. मंत्री पाटील यांनी भाजपच्या काही नेते, आमचे नेते नामदार मुश्रीफ, पालकमंत्री आबिटकर, जनसुराज पक्षाचे अध्यक्ष आमदार विनयराजे कोरे यांच्याबरोबर चर्चा केल्याच्या वृत्ताची आम्हाला माहिती मिळाली. तसेच काही नेत्यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि विशेषतः आमचे नेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांना वगळून पॅनेल तयार करा अशी भूमिका मांडल्याचीही खात्रीलायकरित्या समजते. या पार्श्वभूमीवर तमाम दूध उत्पादकांच्या वतीनं आमचे नेते मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांना कळकळीची विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यामध्ये सोबत येणाऱ्या मित्र पक्षांना घेऊन गोकुळ दूध संघाची ही निवडणूक लढवावी. आम्ही छातीठोकपणे सांगतो की गोकुळ दूध संघात महायुतीचीच सत्ता येईल आणि या निकालाच्या रूपानं मुख्यमंत्र्यांना एक चांगली भेट देऊ. या संदर्भात यापुढे मुख्यमंत्र्यांशी कधी काळी चर्चा होईल त्यावेळी हा मुद्दा मंत्री मुश्रीफ यांनी जरूर मांडावा. मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावावा आणि दूध का दूध, पाणी का पाणी करून दाखवावे. या माध्यमातून दूध उत्पादक हे सत्तेमध्ये असलेल्या महायुतीच्याच बाजूने आहेत हे एकदा सिद्ध करावे. हे पत्रक आहे प्रताप उर्फ भैया माने यांचं. याचा अर्थ आता भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात वादाची ठिणगी पडलेली आहे. आता ही ठिणगी किती पेट घेते यावरच गोकुळच्या राजकारणाची उकळी किती वाढणार, कुठं शांत होणार हे ठरणार आहे. काही दिवसापूर्वी महाडिक गटाला बाजूला ठेवून गोकुळचं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे महाडिक गट दुखावला. त्यांनी मग काही हालचाली केल्या. त्या हालचालीचे काय पडसाद उमटले आपल्याला कळालेले आहेत. आता उलटं सुरू झालंय. आता मुश्रीफांना बाजूला ठेवून, मुश्रीफ गटाला बाजूला ठेवून राजकारण गोकुळमध्ये करण्याचे प्रयत्न सुरू झालेत. त्याचेही पडसाद आता उमटायला सुरू झाले आहेत. या सगळ्यामागं भाजप आणि जनसुराज्याची नीती निश्चितपणे आहे. कारण जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांनी ज्या पद्धतीने यश मिळवलं, हे यश मिळवत असताना दुसरीकडं भाजप आणि जनसुराज्याचं नुकसान झाल्याची भावना आहे. आमदार शिवाजी पाटील यांच्या बालेकिल्ल्यात मोठा पराभव त्यांना सहन करावा लागला जिल्हा परिषद निवडणुकीत. तोही राग सध्या काढला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजप संपवायला निघालेल्यांच्या बरोबर युती नको म्हणून मागणी पुढे आली की मंत्री मुश्रीफ यांना बाजूला करा. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गोकुळमध्ये पुढं काय होणार हे पाहूया. कारण या पुढच्या 15 दिवसात गोकुळच्या राजकीय हालचाली निश्चितपणे वाढणार. त्या नेमक्या काय असणार पाहत रहा महाधुरळा आणि सबस्क्राईब करा महाधुरळा. धन्यवाद.